मन विचलित झालं तरी हाताची सर्जनशीलता कायम असते, हे सिद्ध केलंय ठाणे मनोरुग्णालयातील महिला रुग्णांनी। रक्षाबंधनाच्या निमित्तानं या महिलांनी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या तब्बल 1200 राख्या सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत। या राख्या काही रुग्णालयात होणाऱ्या रक्षाबंधन कार्यक्रमात वापरण्यात येणार असून काही राख्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत। रुग्णांना स्वावलंबी बनवून त्यांना समाजात पुन्हा ताटमानेने उभे करता यावं यासाठी ठाणे मनोरुग्णालयातील व्यवसाय उपचार विभागाकडून सातत्यानं प्रयत्न केले जातात। मनोरुग्णालयांमधील सुप्त कलागुण ओळखून त्यांना छोट्या छोट्या वस्तू तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं। यंदा रक्षाबंधनानिमित्त रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली या रुग्णांना राखी तयार करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलंय। जुलै महिन्यापासूनच रुग्णालयातील सुमारे 50 ते 60 महिला रुग्ण या प्रशिक्षणात सहभागी झाल्यात। त्यांना विविध प्रकारच्या राख्या, दोऱ्यांच्या, मण्यांच्या, कापडाच्या, रंगीबेरंगी साहित्याने सजवलेल्या राख्या बनवायला शिकवण्यात आल्या। राख्या तयार करण्यासाठी लागणारं कच्चं साहित्य बाहेरून मागवण्यात आलं आणि त्या राख्यांमध्ये प्रत्येक रुग्णांचं कलेवर कल्पनाशक्ती आणि एक अदृश्य जिव्हाळा गुंफलेला आहे। या संपूर्ण उपक्रमामागे रुग्णालयातील व्यवसाय उपचार विभागाच्या तज्ज्ञ डॉक्टर हेमांगिनी देशपांडे, डॉक्टर अश्लेषा कोळी, डॉक्टर प्राजक्ता मोरे आणि डॉक्टर जानवी केरजकर यांचं विशेष योगदान आहे। सणासुदीच्या काळात रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण आपल्या घरापासून दूर असतात, त्यामुळे त्यांना आपल्या माणसांची, घराच्या उबदारपणाची आठवण येते। ही उणीव भरून काढण्यासाठी आणि सणाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर खुलण्यासाठी अशा उपक्रमाचं आयोजन करण्यात येतं। रक्षाबंधनाच्या दिवशी रुग्णालयातील पुरुष रुग्णांना महिला रुग्णांनीच बांधलेल्या या राख्या बांधून सण साजरा केला जाणार आहे। एक नातं भाऊ आणि बहीण यांचं, जे रक्ताचं नसून समजुतीचं, आत्मीयतेचं आणि उपचाराच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून साजरं होणार आहे। ठाणे मनोरुग्णालयातील या स्त्रियांनी बनवलेल्या राख्या म्हणजे फक्त एक हस्तकला नाही, तर त्या आहेत पुनर्वसनाचा आणि आत्मसन्मानाचा सुंदर धागा, असं मत डॉक्टर नेताजी मुळीक यांनी व्यक्त केलं आहे।